नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. चला तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि अशा उन्हामध्ये आपल्याला थंडगार असे हे पेय जे झटपट होतील, लवकर होतील आणि जे शरीरासाठी उत्साहवर्धक आहेत, पाचक आहेत, रुचकर असे हे पदार्थ कसे बनवायचे? तर चला इथं आपण बनवणार आहोत जसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो थंडगार मठ्ठा आणि घरचं साहित्य वापरून मसाले ताक आणि मसाला कसा बनवायचा हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत. चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. चला तर असे थंडगार असे दोन प्रकारचे ताक आपण पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता सर्वप्रथम आपण ताकाचा मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी 3 चमचे मी इथं काय घेतलेलं आहे, जिरे घेतलेले आहेत. थोडेसे गरम झाले की लगेचच आपण यामध्ये धने ॲड करणार आहोत. आता धने मी 2 चमचे घेतलेले आहेत, मोठे चमचे वापरलेले आहेत. त्यानंतर मी इथं 2 चमचे ओवा घेतलेला आहे. आता यानंतर आपण यामध्ये मिरं टाकणार आहोत. मिरे म्हणजे काळी मिरी जी असते ती जास्त वापरायची नाही. मी अगदी अर्धा चमचा होईल इतपत मी मिरं घेतलेला आहे. आता हे सगळा मसाला काय करायचा, छान असा भाजून घ्यायचा. भाजायचा म्हणजे गॅस मोठा करायचा नाही, अगदी मंद गॅस करून खमंग होईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा हा मसाला अजिबात कुठं करपवू द्यायचा नाही, कारण जर हा मसाला करपवला तर मसाला आपण जेव्हा ताकात टाकतो तेव्हा त्याची टेस्ट बदलते आणि आपली जो ताक मसाला बनणार आहे तो देखील व्यवस्थित लागत नाही. चला तर खमंग असा हा मसाला भाजून घेतलेला आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि खाली उतरून घेऊया आणि त्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण याला थंड करण्यासाठी ठेवूया. चला तर लगेचच हा थंड होऊ शकतो मसाला. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला काढून घ्यायचा. बघू शकता पूर्ण हा मसाला थंड झालेला आहे. पूर्ण हा मसाला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे. आता यामध्ये मी 1 मोठा चमचा काळं मीठ आपण म्हणतो ते टाकायचं आहे. त्यानंतर इथं सुंठ पावडर घेतलेली आहे 1 चमचा, ती टाकायची आहे. त्यानंतर हिंग 1 चमचा टाकायचा आहे आणि आपल्याला चवीपुरतं वरून थोडंसं आपलं साधं मीठ असतं ते देखील टाकू शकतो. त्यानंतर इथं पुदिनाची पावडर जी असते ती 1 चमचा टाकली तरी देखील चालू शकते. चला तर आता हे सगळं आपण काय करायचं आहे, मिक्सरमधून फिरवून घ्यायचं म्हणजे पूर्ण त्याची पावडर करून घ्यायची. तुम्ही इथं पाहू शकता याची पूर्ण पावडर झालेली आहे. म्हणजे हा आता ताकाचा मसाला जो आहे तो अगदी मस्त असा खमंग तयार झालेला आहे. चला तर त्यानंतर आपण इथं बघणार आहोत ते म्हणजे ताक बनवून घेणार आहोत. तुम्ही इथं पाहू शकता मी एका भांड्यामध्ये अगदी अर्धा किलो दुधाचं मी इथं दही लावलेलं आहे. दही अगदी घट्टसर असं दही लागलेलं आहे आणि ताजं दही वापरायचं आहे. अगदी जास्त आंबट वगैरे घेत बसायचं नाही. चला तर आता आपण इथं हे सगळं दही काय करूया, एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मी या भांड्यामध्ये सगळं हे दही काढून घेतलेलं आहे. म्हणजे यातला निम्मा भाग मी काढून घेतलेला आहे. 2 प्रकारचे आपल्याला इथं ताक बनवायचे आहे, त्यामुळे निम्म मी यामध्ये दही घातलेलं आहे आणि थोडंसं रवीनं काय करायचं, घुसळायचं. लगेचच आपण यामध्ये पाणी ओतायचं नाही, थोडंसं घुसळून घ्यायचं आणि त्यानंतर पाणी ओतायचं आहे. आता मी यातलं निम्मं ओतलेलं आहे म्हणजे फुल्ल 1 वाटी मी दही घेतलं होतं. आता त्यासाठी आपल्याला यामध्ये 2 मोठे ग्लास आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपल्याला 2 ग्लास इथं आपल्याला काय करायचं आहे, हा मसाला ताक बनवून घ्यायचा आहे. त्यामुळे 2 ग्लास मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे. चला तर आता हे ताक तर बनवून तयार झालेलं आहे. आता आपण बनवून घेणार आहोत ते म्हणजे मसाले ताक. चला तर मी इथं तुम्ही पाहू शकता हे जो मसाला तयार केलेला आहे त्यातला एक अर्धा चमचा आपण मसाला यामध्ये टाकायचा आहे. बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. आता यामधला अर्धा चमचा मसाला टाकलेला आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा पिठी साखर जी असते ती टाकलेली आहे. चवीपुरतं आपलं साधं मीठ जे असतं ते देखील यामध्ये टाकू शकतो आणि तयार आहे आपलं असं खमंग असं आपण म्हणतो अगदी रुचकर पाचक असं म्हणतो आपलं इथं हे मसाले ताक तयार झालेलं आहे. वरून थोडासा आणखीन मसाला टाका, मस्त असं हे सर्व करा. अगदी थंडगार माठातलं पाणी वापरायचं म्हणजे तर अतिशय भन्नाट अशी चव याची लागते. चला तर त्यानंतर आपण थंडगार मठ्ठा बनवणार आहोत. त्यासाठी मी उरलेलं सगळं दही यामध्ये टाकणार आहे. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं. त्यानंतर 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. लसूण पाकळ्या 4-5 टाकायच्या. 1 चमचा जिरे टाकायचे.
आणि काळं मीठ एक अर्धा चमचा टाकायचा. त्यानंतर आपले हिंग एक अर्धा चमचा, मीठ अर्धा चमचा आणि त्यानंतर साखर एक चमचा टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि त्यानंतर आपण यामध्ये फुल 2 ग्लास पाणी ओतणार आहोत. चला तर त्यानंतर हे सगळं आपण काय करायचं, मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता मस्त असं फिरवून घेतलेलं आहे आणि तयार झालेलं आहे आपलं पाचक रुचकर असं हे मसालेदार अगदी थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे. पाहू शकता त्याचं टेक्स्चर पाहू शकता, अतिशय सुंदर आलेलं आहे. दिसायला देखील अतिशय सुंदर झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भिरभुरा आणि मस्त असं ह्या उन्हाळ्यामध्ये बाहेरून आल्यानंतर असा हा थंडगार मठ्ठा जरूर सर्व करा. म्हणजेच काय, तयार करा आणि नंतर सर्व करा. अतिशय सुंदर होतो, झटपट तयार होतो आणि असा हा पाचक रुचकर असा हा मसाले ताक तर आपण नक्की बनवला पाहिजे आणि या उन्हाळ्यामध्ये तर हा मसाले ताक नक्की बनवा. चला तर या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या.